समाजाची माती करू नये, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही राजकीय माती समाज करायला तयार आहे, हा संदेश ही बैठक महाराष्ट्राच्या सरकारला देत आहे आणि समाजाला जाग करत आहे. सरकारच्या षड्यंत्राला आपल्याला बळी पडायचं नाही. ही जबाबदारी आमची आहे, ही जबाबदारी आमची आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या बुद्धिवाद्यांनी ही भूमिका समाजामध्ये पेरण्याचं आपण काम केलं पाहिजे. तुम्हाला माझी विनंती आहे, तरुण आहेत आमच्यामध्ये, खूप मोठे तरुण आहेत, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असलेले तरुण आहेत. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातला जिथं जे काही समता प्रस्थापित करायची आहे ती या वर्गीकरणाच्या अंमलबजावणीशिवाय होऊ शकत नाही. पुतळे निर्माण केल्यानं समता प्रस्थापित होऊ शकत नाही, स्मारक बांधल्यानं समता प्रस्थापित होऊ शकत नाही, अण्णा भाऊला भारतरत्न पुरस्कार दिल्यामुळे समता प्रस्थापित होऊ शकत नाही. आमचा सामाजिक शैक्षणिक स्तर उंचावत नाही. हा कार्यक्रम सत्ताधाऱ्यांचा आहे, विरोधकांचा आहे. लोकांना भावनिक बनवा, लोकांचा वापर करा आणि लोकांना परावलंबी करा, लोकांना अधिकारापासून अधिक वंचित करा. म्हणजे ते आमच्या सोबत कशावर जगतील? दयेवर जगतील, सहानुभूतीवर जगतील, आश्वासनावर जगतील आणि लाचारीचं जीवन त्यांचं काय राहिलं तर आम्ही सत्तास्थानी सुरक्षित राहू, अशा प्रकारची भूमिका सत्तेमधल्या सगळ्याच लोकांची राहिलेली आहे. कोणीच त्याला अपवाद नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी 12 तारखेला सोमवार आहे, 15 तारखेला कॅबिनेटची मीटिंग आहे. जिथे जिथे आपल्याला शक्य होईल, अहो मौतीला 1000 लोक जमतात, लग्नाला 2000 माणसं जमतात, जबाबदारी म्हणून तुझा भाऊ. आणि ही बैठक निश्चितपणानं या सामाजिक न्यायाला वैचारिक पातळीवर जाती अंतर्गत विद्वेष निर्माण होणार नाही, जाती अंतर्गत या ठिकाणी चुकीची जे काही परिस्थिती निर्माण करू पाहते ती निर्माण होणार नाही, याची खबरदारी निश्चितपणाने घेणार. आम्हाला फुले आंबेडकरांमुळेच माणूस पण मिळालेला आहे. आम्हाला हेडगेवार आणि गोळवळकर मुळे मताचा अधिकार आणि शिक्षण नोकऱ्या मिळालेल्या नाहीत, याची जाणीव आम्हाला आहे. कोण कोणात कशासाठी गुलामी करते हा त्याचा विषय आहे, परंतु आम्ही या ठिकाणी कोणाचेही गुलाम नाही, कोणाच्याही हातातले भावले किंवा हत्यार नाही. ही बैठक आम्ही मुद्दामून या ठिकाणी या विषयाची चर्चा करत आहोत. म्हणजे लोकांना लक्षात येईल की मातंग समाज आपलं हत्यार बनणार नाही, मातंग समाज त्यांना वापरता येणार नाही. हा उद्देश या बैठकीमध्ये याविषयी चर्चा करण्याचा प्रामाणिक हेतू आहे. ओके. आणि म्हणून विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे, पुढाऱ्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आपलं सामूहिक हित एखाद्या पदापेक्षा, एखाद्या आमदारकीपेक्षा, एखाद्या मंत्री पदापेक्षा, एखाद्या चेअरमनशिपपेक्षा आमचं सामूहिक हित आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या अंमलबजावणीमध्ये सामावलेलं आहे. आणि या हितापेक्षा वैयक्तिक हित काहीही मोठं नाही. समाजाच्या हिताच्या पलीकडे एका व्यक्तीचं हित अजिबात महत्वाचं आमच्या दृष्टिकोनातून नाही, हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. म्हणून आमचे छायाबाई आहे या ठिकाणी, स्वाभिमानी महिलांनी पुढे आलं पाहिजे, रिटायर कर्मचाऱ्यांनी पुढे आलं पाहिजे, रिटायर कर्मचारी याच्यासाठी पुढे आलं पाहिजे. तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही लाभार्थी आहात, तुमच्याकडे आरक्षणाची तरतूद होती, तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता होती, म्हणून तिथे तुम्हाला संधी मिळालेली आहे. आणि लाभार्थ्याची अधिक जबाबदारी आहे या समाजाला येणाऱ्या काळात. तुम्हाला जो काही लाभ मिळाला, तुमच्यामध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली ती गोष्ट आपण सगळ्यांनी निर्माण करून समाजाला दिली पाहिजे. दुसरं कोणीही देणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सामाजिक न्यायाचा लढा त्याला जातीय स्वरूप प्राप्त होणार नाही, याची आपण खबरदारी घेऊ. सामाजिक न्यायाचा लढा इथं फुले आंबेडकरी विचाराच्या पातळीवरच आपल्याला लढायचं आहे. सरकारला दुसरं अपेक्षित आहे, ते होऊ द्यायचं नाही, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. सामाजिक न्यायाचा लढा फुले आंबेडकरी विचाराच्या विरोधात आहे असं आपल्याला या ठिकाणी परिस्थिती निर्माण करू द्यायची नाही, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि हा सामाजिक न्यायाचा लढा महाराष्ट्रामध्ये फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, याचंही भान आपल्याला ठेवायचं आहे. आपल्या अण्णाभाऊनं शत्रू कोण सांगितलंय? धर्मांध आमचा शत्रू आहे, भांडवलदार आमचा शत्रू आहे. हे या गोष्टीकडे
जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायला लावलं. अण्णाभाऊच्या विचारापासून, फुले शाह आंबेडकरांच्या विचारापासून समाजाला तोडायचं आहे. ज्या समाजाला विचाराच्या पातळीवर तोडण्यामध्ये यशस्वी लोक होतात, त्या माणसाला हाताने मारण्याची गरज नाही. त्या माणसाला हाताने मारण्याची गरज नाही, ही इथल्या व्यवस्थेला माहित आहे. आणि म्हणून तुम्हाला विचारापासून तोडण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. ही वस्तुस्थिती आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे. विचारही महत्वाचा आहे आणि आम्हाला अधिकारही महत्वाचा आहे. विचार फुले शाह आंबेडकरांचा महत्वाचा आहे आणि सामाजिक न्यायाचा हक्क आणि अधिकार आम्हाला तेवढाच महत्वाचा आहे. या दोघांची सांगड घालून ही लढाई आपण पुढे घेऊन गेलो तर आमचा बळी जाणार नाही. आम्ही गुलामीच्या विरोधात जर लढू लागला, मालक सुरक्षित राहतो. मी मगाशी म्हणतो, मालक सुरक्षित राहतो, दुश्मन सुरक्षित राहतो, शत्रू सुरक्षित राहतो. अण्णाभाऊ म्हणाले, बिन्नी अजून मारायची नाही. बिन्नी म्हणजे शत्रूचा सरदार आहे आणि शत्रूच्या सरदाराच्या भूमिकेमध्ये इथली व्यवस्था जर आपल्यासाठी काम करत असेल तर आपण त्या शत्रूला समजून घेतले पाहिजे. ही माझी नम्र प्रार्थना आहे. आणि म्हणून ढोबळेच्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो. पेड वर्कर काय म्हणतील याची आम्हाला तमा नाही. पेड वर्कर काय म्हणतील, सरकारचे हस्तक काय म्हणतील याची आम्हाला तमा नाही. काळजी याची आहे, माझ्या समाजाचं अहित होता कामा नये, या विषयाची माती होता कामा नये. नजरेस दिसणारं वर्गीकरण सरकार अशा पद्धतीचे षडयंत्र करून त्याच्यावर माती टाकण्याचं काम करते, ते होणार नाही. याची काळजी आणि खबरदारी आपण घेतली पाहिजे. तरच आम्ही हा लढा डोळसपणानं इमानदारीनं लढतो आहोत. हा लढा काळजीपूर्वक लढतो आहोत. हा संदेश महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना जाईल आणि ती खबरदारी एकट्याची जबाबदारी नाही, सगळ्यांची जबाबदारी आहे, सगळ्यांची. आलं लक्षात? आणि म्हणून ह्या सगळ्या लढाईमध्ये आपण बुद्धी, वेळ, पैसा द्यावा अशा प्रकारची नम्र प्रार्थना मी या ठिकाणी करतो. हे दौंडी आंदोलन निश्चितपणानं 2 पावलं पुढे घेऊन या लढ्याला जाईल, हा विश्वास मला आहे. हा विश्वास मला आहे. या दौंडी आंदोलनाला आपण अधिक ताकदीने यशस्वी करण्यासाठी भूमिका घ्यावी एवढी नम्र प्रार्थना करतो आणि थांबतो.